नमस्कार मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सादर आहे मराठी व्याकरण भाग 1. प्रश्न पहिला, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर मित्रांनो, प्रश्न आहे मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपीत करतो. ब. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. क. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण असतात. आणि ड. मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. तर मित्रांनो, ऑप्शन आहेत अ व ब, 2 ब व क, 3 कोणतेच नाही आणि 4 सर्व बरोबर. तर मित्रांनो, यापैकी योग्य विधान कोणतं आहे तर हे आपल्याला बघायचं आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर. ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, वाक्य म्हणजे काय? ऑप्शन आहेत अ. शब्दसमूह, ब. क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमूह, क. विचार व्यक्त करण्याचे साधन आणि ड. विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक ड. विचार पूर्णपणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. प्रश्न क्रमांक 3, व्यंजनाच्या बाबतीत खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, विधाने आहेत अ. व्यंजनाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो. ब. व्यंजने स्वतंत्र उच्चाराची असतात. क. व्यंजनाचा पाय मोडून लिहिला जातो. ड. जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श होतो. तर मित्रांनो, ऑप्शन आहेत 1 अ, ब आणि क, 2 ब, क आणि ड, 3 अ आणि ब आणि 4 क आणि ड. तर मित्रांनो, खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडायचा. म्हणजे यापैकी कोणते विधान योग्य आहेत ते आपल्याला निवडायचं. तर याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अ, ब आणि क. यापैकी पहिलं, दुसरं आणि तिसरं विधान हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन आहेत 1 संयुक्त, 2 ऱ्हस्व, 3 स्वरादी आणि 4 दीर्घ. तर याचं योग्य उत्तर आहे 2 ऱ्हस्व. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? ऑप्शन आहेत 1 अ, आ, 2 ई, 3 ओ, औ आणि 4 आहा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओ आणि औ. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. ऑप्शन आहेत 1 अ आणि ई, 2 आ आणि उ, 3 आ आणि ई, 4 ई आणि ई. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 ई आणि ई. प्रश्न क्रमांक 7, गटात न बसणारा वर्ण कोणता? ऑप्शन आहेत 1 अ, 2 ई, 3 ई आणि 4 उ. तर यापैकी गटात न बसणारा वर्ण शोधायचा आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ई. प्रश्न क्रमांक 8, उत्पत्ती संबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर मित्रांनो, याचे पर्याय आहेत 1 घंटा, 2 शिंप आणि शिंप, 3 संशय आणि संशय, 4 पंत आणि पंत. तर मित्रांनो, एकाच अर्थाचे दोन प्रकारे शब्द लिहिण्यात आले आहेत. त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. तर याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 संशय आणि संशय. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? ऑप्शन आहेत 1 2 आहा,
3 ग आणि 4 ढ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 10. अकार विल्हेनुसार पुढील शब्दाची मांडणी करा. ऑप्शन आहेत 1 तिडीक, 2 तितिक्षा, 3 तिळतिळ आणि 4 तिरीमिरी. तर योग्य उत्तर आहे 2 तितिक्षा.